किशोर महाराज होते। आज खऱ्या अर्थानं आमचे परम मित्र भारूड सम्राट, महाराष्ट्रामध्ये त्यांची भारूडकार म्हणून फार मोठी ख्याती आहे आणि आमचे जीवलग आहे दत्ता महाराज तरले यांनी आमच्या घनसावंगी शहरामध्ये एक छानसा उपक्रम राबवलाय। खरं तर सगळ्यांनीच राबवायची गरज आहे, कारण आपण शासकीय वसतिगृह किंवा शासकीय राहण्याची व्यवस्था आपण जी बघतो विश्रामगृह सगळीकडे आहे, पण वारकऱ्यासाठी कुठंच विश्रामगृह नाही आहे। आणि म्हणून त्यांनी एक फार मोठा संकल्प या ठिकाणी राबवलाय। स्वतः अपंग आहे पायाने, पण तरी सुद्धा आपल्या भारुडाच्या माध्यमातून 2 पैसे मिळतात, त्यातूनच काहीतरी संकल्प वारकऱ्यांची सेवा घडावी यासाठी महाराजांनी एक संकल्प केला आणि तो त्या पद्धतीने ते साकारण्याचा प्रयत्न करतात। एक घनसावंगी तालुक्यामध्ये एक छोटंसं वारकरी भुवन म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्या लोकांसाठी, जसं की आता सर्वच जण आम्ही रोज रात्री प्रवास करतो आणि मग कुठेतरी पेट्रोल पंपावरती कधी कधी आम्ही आराम करतो, कधी ही संकल्पना त्यांच्या डोक्यात खरं तर आली। चांगल्या चांगल्या माणसाच्या नाही आली, पण त्यांच्या डोक्यात ती संकल्पना आली आणि त्यांनी मग एक छानसं इथे घनसावंगी शहरामध्ये एक वारकरी भुवन त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांनी, आता आपण त्याला हळूहळू त्याला मोठं करूयाच, पण त्यांनी एक सुंदर असं इथं साकारले। राहण्याची बसण्याची व्यवस्था आहे, ज्या ज्या गोष्टी एका व्यक्तीला लागतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला। मी सर्व वारकरी मंडळातील तमाम वारकरी लोकांना व कीर्तनकार गायक महाराज लोकांना विनंती करायला प्रार्थना करा, आपण सहकार्य तर करावंच, पण दुसरी गोष्ट घनसावंगी नांदेड, जालना नांदेड, अंबड नांदेड परभणी या रूटला जर तुम्ही कधीही असाल आणि घनसावंगी शहरामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर उत्तम अशी व्यवस्था राहण्याची महाराजांनी इथे केलेली आहे। आपण सगळ्यांनी इथे व्हिजिट द्यावं।